नमस्कार भावांनो, जो आपल्या देशापेक्षा एक लहान देश आहे दाद्या, त्या लहान देशामध्ये एवढे मोठे मोठे निर्णय घेतले जातात. भारतात असा निर्णय आत्तापर्यंत कधी कुठल्या राजकारण्याने घेतला नाही दाद्या. जे दाद्या आपल्या शेजारचा देश आहे नेपाळ, त्या नेपाळमध्ये नेमकं चालू आहे काय आणि त्या देशाकडनं आपल्याला खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत दाद्या. तुम्हाला थंबनेलमध्ये दिसत असेल दाद्या, नेपाळमधील राजकारण एक नंबर आहे दाद्या. का तर नेपाळमध्ये जनजी होती दाद्या, जनजीने आंदोलन केलं. जो केपी शर्मा ओली होता ना दाद्या, जे पंतप्रधान होते दाद्या, त्या पंतप्रधानाला इस्तू लावून हे दाद्या जनजीने काय केली, त्यांची सत्ता बसवली दाद्या. आणि निर्णय एवढे खतरनाक घेतले ना दाद्या, आपल्या भारतातले जे तरुण लोक आहेत ना दाद्या, जशी त्यांची माइंडसेट असते ना दाद्या, तशीच माइंडसेट घेतल्या पंतप्रधानाची, गृहमंत्र्याची आहे दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, हे जे आहेत ना दाद्या, हे आहेत का बालेनशाह आहेत दाद्या, जे नेपाळचे पंतप्रधान आहेत दाद्या. जनजीचं जे आंदोलन झालं ना, त्या आंदोलनामधनं उभारण्यात आलेला एक मोठा नेता दाद्या, बरोबर आहे. जे पंतप्रधान झाले दाद्या, त्यांनी दाद्या 1 महिन्यात दाद्या खटाखटा निर्णय, पहिला निर्णय त्यांनी काय घेतला, त्याच्या अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय दाद्या. ह्याच्यावर तुम्हाला थोडीफारशी एक झलक येईल. गृहमंत्री का गाड़ी रोकने ट्रॅफिक समाविकास जुन रूल नागरिकलाई युज हुन्छ त्यो रूल हरेक मन्त्रीलाई युज हुन्छ. प्लिज बी क्लियर अन द्याट. गृहमन्त्रीको गाडी रोक्ने ट्रॅफिक समाविकास. बघा, अजून एकदा बघा. गृहमन्त्रीको गाडी रोक्ने ट्रॅफिक समाविकास. जुन रूल नागरिकलाई युज हुन्छ त्यो रूल हरेक मन्त्रीलाई युज हुन्छ. प्लिज बी क्लियर अन द्याट. गृहमन्त्रीको गाडी रोक्ने ट्रॅफिक समाविकास. भावांनो, बघितलं? हे समजलं असेल दाद्या. जो देशाचा गृहमंत्री आहे ना, त्यांची सुद्धा गाडी थांबवण्याचा अधिकार पोलिसांना आहे. ही नेपाळचा गृहमंत्री म्हणतोय दाद्या. गृहमंत्री साधा आपल्यातल्या सरपंचाची गाडी अडवली ना दाद्या, सरपंच गाव गोंधळ करते, माझी गाडी का अडवली म्हणून. हा बिचारा म्हणतोय, हा प्रत्येक मंत्री, हा जे नागरिकांना रूल्स आहेत ना, ते प्रत्येक मंत्र्यांना रूल असतील. हा नेपाळचा गृहमंत्री म्हणतोय. आणि नेपाळचे पंतप्रधान आहेत का बालेनशाहने निर्णय काय घेतलाय, 5वी पर्यंत जे विद्यार्थी शिकतायत का, त्यांना अजिबात परीक्षा होणार नाही दाद्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, की जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत, जे कचकाटून फी घेतात, हे आपल्या भारतात होणं शक्य नाही दाद्या. पहिली गोष्ट. त्याच्या मागं पूर्ण रिझन तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे दाद्या. पण जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत ना, ते पूर्णपणे बंद करणार आहेत. का, कशासाठी, म्हणजे त्यांची माइंडसेट काय असेल. जो नेपाळचा पंतप्रधान आहे ना, हा इंजिनियर आहे दाद्या, इंजिनियर, आणि एक रॅपर आहे दाद्या. म्हणजे बघितलं तुम्ही, तरुण पोरांची माइंडसेट काय, जसं नागरिक आम्ही मोठ्या पदावर गेलोय म्हणजे आम्ही लय जागीरदार झालो, असं नाही. हे आपल्या राजकारणातल्या, भारतातले जे राजकारण आहेत का, ह्यांना पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. साधा गावचा सरपंच झाला ना दाद्या, ह्यांचा रुबाबन ॲटिट्यूड वाढतोय दाद्या. ही जमिनीवर राहणारी माणसं म्हणायचं दाद्या. आजकालची जी यंग पिढी आहे ना दाद्या, यंग पिढी खूप कष्ट करते, पण ते पण जसं तुम्ही राहताय तसंच आम्ही राहतो, हे म्हणणारी आजची पिढी आहे दाद्या. भारतात असं व्हावं दाद्या, ही जे राजकारण आहेत का, ह्या राजकारणाच्या विरोधात एक मोठं आंदोलन होऊन तरुण पिढी राजकारणात येऊ, तरुण पिढी. का तर हे बस ना, आता किती ह्यांची वय झाली, 80 90. ह्या म्हाताऱ्या राजकारणाच्या अंडरखाली आपण किती दिवस राहणार आहे भावांनो. असे निर्णय घ्यावे लागतात. आपल्यात गृहमंत्र्याचा ताफा चालला म्हणला ना, विषय संपला. 2 तास रस्ता बंद असतो दाद्या, पण तो गृहमंत्री म्हणतोय आमच्या गाड्या चेक करा, आम्ही पण सर्वसामान्य नागरिकांना जे रूल्स असतील ते रूल आम्ही पाळायला तयार. हा आदेश गृहमंत्री काढतोय. मजाकची गोष्ट नाही दाद्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतली, जे कॉलेजमध्ये राजकारण चालतं दाद्या, ते पूर्णपणे बंद केलं. पूर्णपणे तुम्ही फोकस फक्त अभ्यासावर करायचं. हे राजकारण तुमचं सगळं कॉलेज विलेज झाल्यानंतर बघा. आपल्यात आहे का तसं? आपल्यात साधं मॉनिटरची निवड करायचं म्हणल्यानंतर त्यात पण राजकारण
राजकारण चालू द्या. युनिव्हर्सिटीचे इलेक्शन असलं की युनिव्हर्सिटीच्या इलेक्शनला पण राजकारण चालू द्या. हे पूर्णपणे बंद केलं. नेपाळ खूप बदलायला लागलाय दाद्यांनो, आणि काही दिवसात मला वाटलंय नेपाळ हा पूर्ण स्ट्रॉंग म्हणजे एकदम कडक देश होणार आहे दाद्यानं. का तर असं जेव्हा निर्णय घेणारा पंतप्रधान जर भेटला ना दाद्या, तिथल्या नागरिकांना पण दाद्या एक अभिमान वाटतो. आपल्या पंतप्रधानामध्ये दम आहे दाद्या. आपल्यातले पंतप्रधान माहिती आहेत दाद्या किती खतरनाक निर्णय घेतात दाद्यानो, सांगायची गरज नाही. भाई और बहनों, आपको पता है सब, मालूम आहे ना. त्यामुळं अशा गोष्टी ह्या नेपाळ सारख्या छोट्या देशातल्या राजकारणी आपल्या भारताला काही गोष्टी शिकवून चालले. निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. आपण फक्त काय केले दादा, हिंदू मुस्लिम याच्यावरच फोकस केले, बाकीच्या गोष्टी सगळं फाट्यावरनं कोल्हेत. मला सांगा, मनापासून सांगा, 2014 नंतर कधी कुठल्या आपल्या पंतप्रधानांनी शिक्षणाबद्दल एखादी पत्रकार परिषद घेतली किंवा शिक्षणाबद्दल काय बोललेत? एकदा सुद्धा झालं नाही. आम्ही आसामला टॉप करू, आम्ही आंध्र प्रदेशला टॉप करू. अरे नेमकं टॉप करणार आहे कशात? पोरं बेरोजगार होणार त्याच्यामध्ये टॉप करणार आहे का तुम्ही? पश्चिम बंगाल 1 नंबर, तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्र ही 2 नंबर, तरुण बेरोजगार आहे. शिक्षणावर कुठला पंतप्रधान, कुठला मंत्री आतापर्यंत बोलला काय? हे तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती. जोपर्यंत असा पंतप्रधान आपल्या देशाला भेटत नाही ना दादा, तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होणं शक्य नाही. आपण फक्त हिंदू मुस्लिम यातच अडकलो. जरा नेपाळ सारखा हटके विचार केला पाहिजे. जर भारतापेक्षा लहान देश एवढा इम्प्रूव्हमेंट करत असेल, आपला भारत का करत नाही? हे पण बघण्याची गोष्ट दाद्यानो. तुम्हाला कमेंट्समध्ये काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्तपणे सांगा. ठीक आहे भाऊ. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. ठीक आहे. धन्यवाद.